नमस्कार. मी प्राध्यापक कांबळे यांडी, विश्वास ज्युनियर कॉलेज चिखले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मुलांनो, इयत्ता 12वी विषय मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गद्य 5वा वीरांना सलामी हा लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा पाठ आपण अभ्यासणार आहोत. मागील तासाला आपण या पाठाचा पूर्वार्ध अभ्यासला होता. आता आपण या पाठाचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई या 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाम या आघाड्यावरील सैनिकांशी संवाद साधत आलेल्या आहेत. कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या अनेक सैनिकांशी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशीही लेखिकेने संवाद साधलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत लढणाऱ्या, सीमेवर खडा पहारा देणाऱ्या या सैनिकांसाठी आदरभाव व्यक्त करणाऱ्या या लेखिकेने सैनिकांसाठी रक्षाबंधन, दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन यासारखे अनेक कार्यक्रम किंवा अनेक उत्सव या सीमाभागामध्ये जाऊन सैनिकांच्या सोबत त्यांनी साजरे केलेले आहेत. या सीमेवरच्या प्रवासामध्ये त्यांना जो अनुभव आला किंवा त्यांच्या मनात जे काही भावतरंग निर्माण झाले ते त्यांनी या पाठामधून व्यक्त केलेले आहेत. तर आता आपण या पाठाचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. प्रत्येक परिच्छेद आणि त्या परिच्छेदाचं स्पष्टीकरण याचा या ठिकाणी आपण आता विचार करत आहोत. परिच्छेद पहा. प्रवासातील शेवटच्या टप्प्यातील कारगिल आणि द्रासला जायला निघालो तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है असे तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैंने नहीं रहूँगा. मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो यहाँ जरूर आना. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे, तू परत आलास? ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं यहाँ ही म्हणजे मैं गया ही कहाँ था. मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. अरे, तुझा बडी आज पण नाही आला तर? माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला, मॅडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूँगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. हे इतक्या सहजतेने तू कसं बोलतोस? या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा. आता या परिच्छेदामध्ये लेखिका आपल्याला सांगत आहेत. या ठिकाणी लेखिकेचा शेवटच्या टप्प्यातला प्रवास आता सुरू झालेला होता. कारगिलमध्ये शिरताना एका पुलावर एक सैनिक तैनात असलेला लेखिकेला इथे दिसून आला. लेखिकेच्या गाड्यांची तपासणी चालू असताना लेखिकेने त्या तरुण जवानाबरोबर जो संवाद साधला, ज्या गप्पा मारल्या, यावरून लेखिका इथे म्हणतात की हे जवान म्हणजे त्याग, निष्ठा आणि समर्पण यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. खरं म्हणजे एकीकडे आपण आत्मकेंद्री, संकुचित आणि स्वार्थी बनत चाललो आहोत, कृत्रिमतेने जीवन जगत आहोत आणि या सीमेवर आपला सहकारी आजारी असल्याने सलग 36 तास पहारा करणारा तो तरुण मुलगा, तो तरुण जवान येथे लेखिकेला पाहायला मिळतो. म्हणजे आर्मीमधील सेवा परमो धर्म असं हे जे घोषवाक्य आहे, हे ब्रीदवाक्य आहे, या बिरुदाला जागणारे आमचे हे भारतीय जवान असल्याचं इथं दिसून येतं. वेळेच्या कृत्रिम चौकटीत राहून आपण नोकरी करीत आहोत, परंतु सीमेवरील आपला जवान मात्र स्वतःला सर्वस्वाने झोकून देऊन
देश रक्षण ही आपली जबाबदारी समजून रात्रंदिवस त्या प्रतिकूल परिस्थितीत खडा पहारा करीत असतो, हे लेखिकेने या कारगिल युद्धाच्या रेजिमेंटमध्ये अप्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्याने ते अनुभवलेलं आहे. या ठिकाणी या तरुण मुलाचे हे जे धाडस आहे ते इथे खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. 2006चा लडाख हा एक नवच रूप लेवून समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्यासदृश्य पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचंच नाही. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करते झाली. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील, असे ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल, द्रास या ठिकाणांकडे निघालो. आता 2006 साली लेखिकेने जो लडाखचा प्रवास केला, तो परिसर, तो प्रदेश एक वेगळं रूप घेऊन लेखिकेसमोर आलेला होता. कारण बर्फाच्छादित असलेल्या या भागात कधी पाऊस पडत नाही. पण यावेळी मात्र हा प्रदेश जो आहे तो ओलाचिंब झाला होता. सर्वत्र नद्या सदृश पाणी वाहत होते, नाले वाहत होते. लेखिका आता लेहला सुखरूप पोहोचतात आणि कर्नल झा यांना भेटल्याशिवाय पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे पुढचे जाण्याचे मार्गसुद्धा बंद झाले होते. आणि अशा या बिकट परिस्थितीत, अशा या प्रतिकूल परिस्थितीत कर्नल झा यांनी लेखिकेला दिलासा दिला, धीर दिलेला आहे. या ठिकाणी कर्नल झा यांनी लेखिकेला पुढच्या प्रवासासाठीचं एक बळ किंवा एक धाडस इथं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारगिल, द्रास, तेथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणाने पुनरागमनायच म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. आता कारगिल, द्रास येथील विजयस्तंभ जो आहे, तो विजयस्तंभ किंवा तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल या ठिकाणांचा प्रवास केल्याने, तिथली परिस्थिती जाणून घेतल्याने लेखिकेला ही सर्व ठिकाणे आता परिचयाची वाटू लागली होती. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि त्यानंतर पुढे या तासाभराचा हा जो लेह या ठिकाणाचा जो प्रवास आहे तो अजून शिल्लक होता. काही म्हणजे लेहचा प्रवास करायचा होता. पुढचा परिच्छेद आहे. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली, रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढं जाणं दुरापास्त, एकच आधार आर्मी पोस्ट. आता खरं म्हणजे लेखिकेने ज्या या सीमाभागामध्ये प्रवास केला होता तेव्हा ती जी वेळ होती ती रात्रीची होती आणि रात्रीचा मिट्ट काळोख पडलेला होता. प्रचंड थंडी होती. इथे पाऊससुद्धा भरपूर लागलेला होता आणि अशातच पुढे जाण्यासाठीचा जो मार्ग होता आणि त्या मार्गावर जो एक खलसेचा पूल होता तो कोसळलेला होता. म्हणजे पुढं जाणं शक्य नव्हतं. लेखिकेसोबत अशा परिस्थितीमध्ये 10 तरुण मुली होत्या. सगळे रस्ते बंद होते. अशा या कठीण परिस्थितीमध्ये मागे जाणे शक्य नव्हते
आणि पुढे जाणे सुद्धा दुरापास्त झाले होते, म्हणजे फारच कठीण झाले होते. अशा परिस्थितीत लेखिकेसमोर एकच आधार होता, तो म्हणजे आर्मी पोस्टचा. कारण आर्मी पोस्टच्या ठिकाणी आपल्याला सुरक्षितता मिळेल याची लेखिकेला फार आशा होती. आणि त्याच्या पुढचा परिच्छेद, पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेक पोस्ट म्हणजे टी सी पी आहे असं त्या 3 जणांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ टीसीपी तक जाने की इजाज़त दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. आता या परिच्छेदामध्ये लेखिका आपल्याला सांगत आहेत की पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट आहे. असे तेथील 3 पहारेकरी जवानांनी लेखिकेला सांगितलं. तेव्हा लेखिका या जवानांना म्हणाले की आमचा हा 34 जणांचा छोटासा जो परिवार आहे किंवा हे जे आमचं छोटं कुटुंब आहे ते आम्ही तुमच्या स्वाधीन करतोय. फक्त आम्हाला आर्मीच्या ट्रॅफिक चेकपोस्टपर्यंत जाण्याची परवानगी द्या. आमचं काम झालं नाही तर आम्ही परत येऊ, असे लेखिका त्या जवानांना सांगतात. रात्रीचा खूप अंधार होता. सोबत गाडीमध्ये 10 तरुण मुली होत्या. गाडीतील सर्वजण घाबरलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती काही केल्या कमी होत नव्हती किंवा ती लपवता येत नव्हती. आणि धैर्याचा मुखवटा चढवून म्हणजे आम्ही धाडसी आहोत असे भासवतच लेखिका या ठिकाणी गाडीतून खाली उतरल्या. पुढचा परिच्छेद, टीसीपीवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलना फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप, मी तुमच्याच फोनची वाट पाहतो होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल आणि तुमची युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल, सेवा परमो धर्म, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरे जडित झाल्या जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरा आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागोमाग, म्हणजे त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. आता या परिच्छेदामध्ये लेखिका आपल्याला सांगत आहेत की अशा ह्या बिकट परिस्थितीमध्ये, अशा या अंधाऱ्या रात्रीत, खलसेचा पूल कोसळलेला आहे, रस्ता बंद झालेला आहे, सोबत तरुण मुली आहेत, म्हणजे एकंदरीत समस्या लेखिकेसमोर निर्माण झाल्या होत्या. आणि म्हणून लेखिका म्हणतात की अशा या परिस्थितीमध्ये लेखिका टीसीपीवर कशाबशा पोहोचल्या. मनातील भीती आणि वातावरणातील थंडीमुळे थरथरणाऱ्या लेखिकेला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गरम पाणी देऊन तेथील सैनिकांनी उबदार स्वागत केले, म्हणजे अतिशय प्रेमानं स्वागत केलं. रात्रीचा बराच वेळ झाला होता आणि खूप खटपटीनंतर कर्नलना फोन लागला. कर्नलनी एक साथीदार पाठवून दिला, तो बंदा म्हणजे साथीदार पाठवून दिला. आणि त्या रात्री लेखिका आणि सर्व सहकाऱ्यांची त्या साथीदाराने तेथे भोजनाची आणि मुक्कामाची त्या ठिकाणी त्यांच्या वयानुसार तेथे मुक्कामाची सोय केली. सेवा परमो धर्म या लष्कराच्या ब्रीदवाक्याला जागून, म्हणजे दुसऱ्याची सेवा करणे हाच आपला धर्म मानणारे कर्नल आणि त्यांचे तेथील साथीदार त्या ठिकाणी लेखिकेने पाहिले. हसतमुख चेहऱ्याच्या मेजर आकाशला सुद्धा लेखिकेनं पाहिलं आणि त्यांच्या मनातील भीती आपोआपच गळून पडली. म्हणजे त्यांचे चेहरे अक्षरशः रत्न जडित झाले, हिरे जडित झाले, असं लेखिका इथे सांगत आहेत. पुढचा परिच्छेद, एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकं स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली.
वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक व्यग्रतेत केलेलं आमचं हे जे आतिथ्य आहे, आतिथ्य ठायी ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा शब्द निनादत होता. आता लेखिका या ठिकाणी सांगत आहेत की या ठिकाणी सांगतात की एखादं युद्ध जिंकून पराक्रम गाजवून परत आलेल्या योद्ध्याचं स्वागत ज्याप्रमाणे केलं जातं, त्याप्रमाणे या TCPवरील 8-10 जणांनी आमचं स्वागत केलं. येथील जवानांनी प्रथम लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाफाळलेला चहा दिला, गरमागरम भजी खाऊ घातली, टेलिफोन लावून दिले. वयाप्रमाणे त्यांची झोपायची किंवा मुक्कामाची व्यवस्था केली. या ठिकाणच्या जवानांनी लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हे आदरातिथ्य, किती आदरातिथ्य त्याचं, लेखिकेला किती सन्मान दिला, किती आत्मीयतेनं वागवलं. म्हणजे मुंगी ज्याप्रमाणे झप झप काम करते, कामामध्ये तत्पर आणि कर्तव्यनिष्ठ दिसते मुंगी, त्याप्रमाणे अगदी प्रसन्न चेहऱ्याने कर्तव्य दक्ष राहून, अत्यंत कार्यमग्न राहून इथे आलेल्या ह्या पाहुण्यांचा, जे लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पाहुणचार हे सगळे जवान करत होते. त्यांचे हे जे कार्य आहे ते खरं म्हणजे लेखिकेच्या शहरी आणि आत्मकेंद्री संकुचित म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करण्याच्या या वृत्तीला आणि त्यांच्या या संकुचित आयुष्याला धक्का देणारं होतं, धक्का पोचवत होतं, असं लेखिका इथे सांगतात. म्हणजे आजपर्यंत लेखिका फक्त स्वतःच्याच विचारात गुरफटलेली होती, स्वतःचाच विचार करत होती, म्हणजे ती स्वयं होती. परंतु दुसऱ्यासाठी झटणाऱ्या या सैनिकांची ही जी धडपडी वृत्ती पाहून जेव्हा कोहम म्हणजे मी कोण असा प्रश्न या ठिकाणी लेखिकेला पडला, त्यावेळी लेखिकेच्या अंतःकरणात स्वयंमधून कोहम असा निनाद उमटू लागला. म्हणजे इतरांच्यासाठी धडपडणारी, इतरांच्यासाठी धडपडी वृत्ती, धडपडण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये इथे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्या सैनिकांच्यामध्ये ही वृत्ती लेखिकेला दिसून आलेली आहे. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरण बनलेलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का? आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधी सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि तिथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. TVमुळे समाजातला अडथळा, उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललेलं आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथे येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले. माझं वचन पूर्ण झालं होतं. आता या परिषदामध्ये लेखिका सांगतात की या सीमा भागात आता दरवर्षी लेखिकेचा प्रवास सुरू झाला. त्याप्रमाणे लेखिका 2007 साली लेहला गेल्या. कर्नल झा आता तेथून बदलून गेले होते. त्यांच्या जागी कर्नल राणा आले होते. या ठिकाणी त्यांनी लेखिकेचं यथोचित स्वागत केलं. संवाद झाला. त्यावेळी कर्नल राणांनी
लेखिकेजवळ एक खंत व्यक्त केली होती. ती कोणती खंत? की सध्याच्या या मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांना सैनिक बनवणं यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो. तुम्ही आमच्या सैनिकांना समजून घेण्यासाठी, त्यांना माऊलीचं आईचं प्रेम देण्यासाठी इथे येत आहे. हे खरं म्हणजे आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. तुम्ही इथे नेहमी येत जा. तुमच्या स्वागतासाठी आम्ही नेहमी इथे तत्पर आहोत, असे या ठिकाणी कर्नल राणा लेखिकेला सांगतात. आणि लेखिकेने 2004 साली विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्षे या भूमीवर म्हणजे या सीमा भागातल्या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन असे वचन दिले होते. आणि 2008 सालचा प्रवास करून हे वचन या ठिकाणी लेखिकेने पूर्ण केलेलं आपल्याला दिसून येतं. अनुमावशी ह्या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीराचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भावूक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशी बोलणं चालू होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाता वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास भरलेला आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकापुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का? आता इथे प्रवासामध्ये लेखिकेसोबत भाग्यश्री नावाची एक तरुण मुलगी आलेली होती. लेखिकेसोबत द्रास, कारगिल, तोलोलिंगचा पहाड, तेथील सैनिकांचे स्मारक हे जे या मुलीनं पाहिले, तेव्हा ती सुद्धा या ठिकाणी अक्षरशः भावूक झालेली दिसून येते. आणि ती म्हणाली, त्या भावुकतेतून ती म्हणाली, ही भाग्यश्री लेखिकेला म्हणाली की इथलं हे जे वातावरण आहे त्याला भारतीयत्वाचा सुगंध येतो आहे. इथला प्रत्येक डोंगर माथा हा वीरश्रीचा इतिहास आहे. आणि इथल्या मातीच्या कणाकणामधला हा जो कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास भरला आहे. आणि पुढे ही मुलगी म्हणते की या कृत्रिम शहरी जीवनात अशी जाणीव माझ्या मनात कधीच झाली नव्हती. देशप्रेम आणि देशाभिमान हा फक्त सैनिकापुरताच मर्यादित न राहता इथला प्रत्येक जण म्हणजे या देशातला प्रत्येक नागरिक, या देशातला प्रत्येक तरुण हा देशाभिमानाने आणि देशप्रेमाने भारला पाहिजे, असेही भाग्यश्री नावाची ही मुलगी इथे लेखिकेसमोर बोलते आहे. ती स्वतःशीच बोलते आणि आपल्या मनातली ही जी काही व्यथा आहे किंवा आपल्या मनातला हा जो काही विचार आहे तो विचार भाग्यश्री इथं व्यक्त करताना दिसते. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी एवढ्यापुरतंच हे देशप्रेम न जाणवता किंवा न जागवता या देशातल्या प्रत्येक माणसाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या देशाबद्दलचं प्रेम म्हणजे देशप्रेम अंतर्मनामध्ये जपलं पाहिजे आणि ते सतत व्यक्तही झालं पाहिजे. हा बोध इथं खरं म्हणजे घेण्यासारखा आहे. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली, हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. आता लेखिका या परिच्छेदामध्ये सांगत आहेत की लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक
द्रास, कारगिल असा हा जो लेखिकेने अनेक वेळा केलेला जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये लेखिकेला आपल्या सैन्यामध्ये लष्करी नम्रता दिसून आलेली आहे. प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही या जवानामध्ये तिथे त्या सीमेवर लेखिकेला दिसून आलेला नाही. लेखिका म्हणतात की सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले हे जवान भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले होते. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकामध्ये भाग्यश्रीसारख्या प्रत्येक तरुणी आणि तरुणामध्ये जवानांच्या शौर्याची, त्यांच्या धाडसाची, त्यांच्या खडतर साहसाची आठवण राहावी म्हणून लेखिकेने हे मिशन लडाख या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ते आज तागायत त्यांनी तसंच तेवत ठेवलेलं आहे. अव्याहतपणे हा प्रवास त्यांनी इथे चालू ठेवलेला आहे. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडत आहेत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. आम्ही 5 वर्षे रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. त्याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ती करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्याकरता मोठा सन्मान तो कोणता. आता गेल्या 5 वर्षामध्ये लेखिकेला या ठिकाणी जवानामधील कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा बडेजाव कधीही दिसून आला नाही किंवा खोटी प्रतिष्ठा पांघरून खोटी प्रतिष्ठा धारण करून फिरताना त्यांना कधी जवान तिथे दिसले नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या हिरवळीचा लवलेशही नसलेल्या आणि रौद्ररूप धारण केलेल्या कड्याकपारींच्या भूप्रदेशात राहूनसुद्धा इथले जवान मात्र ममत्व, बंधुभाव जपताना लेखिकेला दिसून आलेले आहेत. मोठ्या आत्मीयतेने या भागात आलेल्या लोकांमधील नाती जपताना हे जवान लेखिकेला दिसतात. आपले सर्वोच्च पद बाजूला ठेवून सामान्यामध्ये मिसळणारे कुशल ठाकूर सारखे ब्रिगेडियरसुद्धा लेखिकेला इथे अगदी आवर्जून भेटतात. आमच्यापाशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात, ह्याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या. आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्याची गरज आहे. त्या मुलांची, तरुणांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्करी आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही. वातावरणात नीरव शांतता त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. भासच तो, पण अंगावर रोमांच उठले. न कळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला, माघारी वळले. ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच. कारण ते म्हणतात,
माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. आता हा जो शेवटचा परिच्छेद आहे, या शेवटच्या परिच्छेदामध्ये लेखिका आपल्याला सांगतायत की 1999मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर यांनी तोलोलिंग यशस्वी करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती. तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे ते शिल्पकारच आहेत. अशा या कर्नल ठाकूरांनी लेखिकेला भेटायला बोलवले. त्यावेळी लेखिकेला ते म्हणाले की या भूमीवर सलग 5 वर्षे येईन असे तुम्ही म्हणाला होता. ते वचन आता तुम्ही पूर्ण केले आहे आणि येथून पुढेही या ठिकाणी येऊन आमच्या जवानांचे मनोबल वाढवा, त्यांच्यामध्ये धैर्य निर्माण करा, साहस निर्माण करा, त्यांना मायेचं माऊलीचं प्रेम द्या आणि तुमच्या शहरामध्ये जाऊन तेथील मुलांना तरुणांना देशसेवा करण्याबद्दलची शिकवण द्या आणि आमच्या जवानाबरोबर लग्न करण्यासाठी तुमच्या शहरातल्या तरुण मुलींना सांगा. आता लेखिका जवळजवळ 19-20 वर्षे झाली या कारगिल भूमीवर अनेक तरुण तरुणींना घेऊन जात आलेल्या आहेत आणि आजही त्या जात आहेतच. लक्ष्य फाउंडेशनची स्थापना करून आज लेखिका सैनिक होण्यासाठीचं स्वच्छ चारित्र्य आणि मातृभूमीविषयी अपार प्रेम, मानवतेवर असलेली अढळ श्रद्धा या तरुणांमध्ये लक्ष्य फाउंडेशनच्या माध्यमातून आजही त्या निर्माण करत आहेत. आधी देशावर प्रेम, मग साथीदारावर प्रेम आणि नंतर मग स्वतःवर प्रेम, हे जे सैनिकी प्रशिक्षणाचं ब्रीदवाक्य आहे, हे या देशातील तरुण तरुणींच्या मनामध्ये रुजवण्याचं काम लेखिका करत आहेत. सीमा भागामध्ये जाऊन सैनिकांची उमेद वाढवण्याचं काम करत आहेत. जवानांचा हौसला बुलंद करण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी लेखिका देशातील युवकामध्ये देशसेवेचे स्फुल्लिंगसुद्धा चेतविण्याचं काम करत आहेत. तर मुलांनो, भारतीय लष्कराचं हे जे काही ब्रीदवाक्य आहे, म्हणजे सेवा परमो धर्म, असं हे जे ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्याला, त्यातल्या विचाराला आपण जागूया. आणि त्याचबरोबर या पाठातील लेखिकेने केलेले हे जे काही कार्य आहे आणि त्यातून त्यांनी आपल्याला दिलेला हा जो काही बोध आहे, संदेश आहे, किंवा आपल्याला केलेला जो काही उपदेश आहे, त्या उपदेशाचं आपण चिंतन करूया आणि त्याने दिलेल्या विचाराला आपण आपल्या मनामध्ये जागवूया, चेतवूया. आणि लेखिकेने हे जे विचार आपल्याला दिलेले आहेत किंवा या पाठातून हे जे विचार आहेत, सैनिकांच्या अभिमानाबद्दलचं हे जे काही विचार आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दलचे विचार, किंवा तिथल्या प्रत्यक्ष जे काही युद्धाचे अनुभव आले त्या युद्धाबद्दलचे जे काही विचार लेखिकेने या पाठामध्ये मांडलेले आहेत, ते आपण समाजामध्ये रुजविण्याचे काम करूया. आणि या तासाला आपण इथेच थांबूया.